मित्रांनो हा बघा, हा आहे पांढरा वाघ. आता आपण बघितला नॉर्मल आपला जंगलात राहणारा, हा आहे पांढरा वाघ. जो फार दुर्मिळ दिसतो. ही बर्फाळ प्रदेशात आढळतो. बघा, मी लाईव्ह बघतोय, तुम्हाला फोटोमध्ये दाखवतोय. आवाज देतोय बघा. पैसे झाले वसूल, ये. अरे वा, भारी. शिकार बाय बटरफ्लाय हा बटरफ्लाय. नाही मारत, घाबरू नका. नाही, इतकं नाही करत. जय महाराष्ट्र माझ्या मित्रांनो, आज आम्ही आलो आहे पुणे कात्रज प्राणी संग्रहालय पाहायला. तर आता मी तुम्हाला वेगवेगळे प्राणी दाखवणार आहे. मी, आई, बाबा, श्वेता, मी सर्व आलो आहेत. तर चला तुम्हाला मी कात्रज प्राणी संग्रहालय दाखवतो. हाय कर समृद्ध. मित्रांनो, आपण या एका पार्ट पाशी आलो आहे. इथे लोकांची गर्दी दिसत आहे. बघू बरं कोणता प्राणी आहे इथे. मला वाटतं बहुतेक अस्वलच आहे. दाखवतोय बघा, भालू आपण त्याला म्हणतो. ते बघ भालू, अस्वल बघ त्याचं. हा बघ कसा दिसतो अस्वल. बघ अस्वल, हाय कर त्याला. ये इकडे. कसा आहेस? जेवण झालं? नाश्ता केला का तू? हा बघ तो येतोय. उभा राहा इथे. हा जो पार्क आहे, हा एकदम जो कात्रजचा पार्क आहे, खूप जंगलासारखा आहे. आपल्याला वाटतं की जेव्हा आपण पाय चालतो तर जंगलात फिरल्यासारखा अनुभव येतो मस्त. आणि आता पावसाळ्यात मस्त छान हिरवगार असं नटलेला आहे हा परिसर, छान सजलेला आहे. नक्की फॅमिलीसोबत, परिवारासोबत या तुम्ही. मित्रांनो बघा, आता वाघ दाखवतोय, तो ओरडतो पण आहे. हा बघ कसा ओरडतोय. हा मित्रांनो, तो वाघ आता त्या बांबूच्या झाडामागे, आता बघा तुम्हाला येताना दिसतोय. हा बघा कसा ओरडतोय. येतोय. मित्रांनो, हा आहे जंगलाचा राजा वाघ. बघा, प्रत्यक्षात पाहणं एक वेगळीच अनुभूती. अरे बापरे. काय त्या वाघाची चाल, त्याचं दहशत हो की नाही. पांढरा वाघ, आणि तो बघा दिसतोय तिकडे चालला, पण तुम्हाला दिसेल की नाही झूम करून सांगतो. मित्रांनो हा बघा, हा आहे पांढरा वाघ. आता आपण बघितला नॉर्मल आपला जंगलात राहणारा, हा आहे पांढरा वाघ. जो फार दुर्मिळ दिसतो. ही बर्फाळ प्रदेशात आढळतो. बघा, मी लाईव्ह बघतोय, तुम्हाला फोटोमध्ये दाखवतोय. आवाज देतोय बघा. पैसे झाले वसूल, ये. अरे वा, भारी. शिकार बाय बटरफ्लाय हा बटरफ्लाय. नाही मारत, घाबरू नका. नाही, इतकं नाही करत. मोबाईल धोत पडશે तिकडं. बघा कसा रुबाबावर चालतोय. वाघ म्हणतोय मी दूर आहे, तुमच्या जवळ असता तर तुम्ही माझ्या जवळ नसते. हो, परत एक राऊंड मारणार. बघा कसा वाघ, खरंच पांढरा वाघ आहे बरं. हा ही अशी त्याची तत्परता आणि त्याचं जे ॲक्टिव्हनेस फार पाहायला मिळत नाही अशा जंगला, म्हणजे प्राणी संग्रहालयामध्ये सुस्त असतात, पण हा सध्या जास्त ॲक्टिव्ह दिसतोय. असं सुंदर दृश्य बघितलं म्हणजे असं वाटतं की पैसा वसूल झाला आपला. 60 रुपये वसूल झाले का. आता पाण्यात गेलाय बघा, पाणी पितानी, पाण्यासोबत खेळतानी. हे दृश्य सहजासहजी आपल्या जंगलात पाहायला मिळत नाही, पण आज योगायोग झाला आणि आपल्याला पाहायला मिळाला. आणि तोही पांढरा वाघ. तर आज रविवार असल्यामुळे कसं भरपूर लोक आले आहेत पाहायला. आम्ही पण पाहायला आलो आहोत. तर तुम्हाला दाखवतो बघा, इथून तुम्ही पायी पण जाऊ शकता आणि इलेक्ट्रिक बस पण आहेत. फिरायला आलं तर छान मजा करून जायचं. दाखवतो बघा तुम्हाला मी. बस पण असते, तुम्हाला जर बुक करायची असेल तर.
तुम्ही पायी पण येऊ शकता आमच्यासारखे. मेरा ही प्यार के चलना अपना काम. आई बाबा मी श्वेता आणि समृद्ध. छान बरं वाटतंय. हा कसा पार्क फार लंबा आहे, फार लांब आहे. थकलात तर असं बसण्यासाठी छान असं शेड पण बनवलेलं आहे. छान असं वाटतं की आपण रानामध्ये आलेलो आहोत, जंगलामध्ये. आपण या गुहेमधून जाणार आहोत जसं वाघ सिंह जातात. आत्ता लॉयन उठला बघ, आवाज दिला नाही सॅमनी, समुद्रनी बघ. हा आता तो चालला घरामध्ये. अरे पण तुझ्या दरवाजे तर बंद केले आहेत. इकडे ये. चाललाय तो बघा. हा आता बघ तो तिकडे चाललाय. वळाला. हा बसला तो. अरे हा येस आता बसला. चला थँक्यू झलक दिल्याबद्दल एकीकडची. त्याच्यानंतर हा आहे रानगवा. छान मस्त बसून खातोय. हा बहुतेक हो सिंह असेल तिकडे. हा आहे रानगवा. इथे असे वेगवेगळे प्रकारचे गवत पण आहेत. कंच म्हणतो पण नाही का, कोंबडे. छान इकडे वेगवेगळे. आणि इकडे पांढऱ्या कलरचे कोंबडे आहेत असे. किती गवत आहे, छान सुंदर आहे. म्हणजे जंगल पाहण्यालायक, जंगलासारखं पाहण्यालायक पण आहे. आणि ही माझी श्वेता. सुंदर दृश्य असतं. असं वाटतं की आपण कुठं जंगल फिरायला आलो आहे. आणि पावसाळ्यात आल्यामुळे छान हिरवंगार असं सर्वत्र हिरवा आहे. हां हे आहे काडवीट. तुम्ही बघू शकता काडवीट कसे आहेत. हा नर. जे शिंग आहेत ते नर असतात आणि ज्यांना शिंग नाही ते मादी असतात. छान आता ॲक्टिव्ह दिसत आहे. खाता येत नाही. भरपूर आहे इकडे. तुम्ही दाखवतो. हे इकडे पण आहेत काडवीट. हे आहे आपले भारतीय हरण जे टिपटिप दिसतात ते. हे आहे भारतीय हरण. भरपूर आहेत असे. तिकडे पण आहेत. पण इथे छान दिसतात हे दोघं. त्यांच्यासाठी असे गाजर टाकलेले आहेत. प्राणी संग्रहालयात असे छान पांढरे फुलं आहेत. वेगवेगळ्या प्रकारची झाडे पण आहेत. पाहायला सुंदर दिसतात. मस्त. थकलो होतो तर आता आई बाबा श्वेता थोडेसे आराम करत आहेत. अजून लांब प्रवास आहे हत्तीकडे. तर बघू. हाय कर समुद्र. पण समुद्राची काही एनर्जी संपली नाही. तो अजून रेडीच आहे. मित्रांनो हे सर्व पाहिल्यानंतर शेवट आलो हत्ती पाहायला. फार पाय थकलेत. हत्ती एलिफंट नाही, हा हत्ती नाही. दाखवतो तुम्हाला आम्ही हत्ती. हत्ती नाही, सुंदर परी आहे. हां हत्ती एलिफंट्स बघ. दोन आहेत एलिफंट इथे. हत्ती 2 आहेत. हो की नाही, दिसले तुला? हत्ती. बघा धावताय कोले. खेळतात दोघे पण. आतापर्यंत तुम्हाला एकच. आता ते बघा खेळत आहेत मस्त. रे वा किती खेळत आहेत दोघे पण फ्रेंड्स जंगलामध्ये. अरे हां बघा. हां भेडिया याला काहीतरी म्हणतात. मला आठवत नाही. तुम्ही सांगा मला काय म्हणतात ते. पण हा खूप हे असतात जिद्दीचे प्राणी. तसे जंगलामध्ये कडपाणी राहतात. एकटी नाही राहत. लकडबग्गा म्हणतात. हां हिंदीमध्ये याला लकडबग्गा म्हणतात आणि मराठीत तरस. आत्ता आठवलं याचं नाव. हां भरपूर जंगल आहे. जंगलात गेल्यानुसार वाटतं. आणि छान परिसर आहे. हिरवागार. पाऊस पडल्यामुळे आभाळ जमलेला आहे. पाऊस होण्याची पुन्हा शक्यता आहे. पण मजा येते फिरायला. अशा प्रकारे समुद्र आणि समुद्राच्या आई पुढे चालल्यात. समुद्र काय ऐकत नाही आहे. हात सोडा म्हणतोय पण आई काही त्याला हात सोडत नाही आहे.